हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आपण आपल्या चॅनलवर आजपासून एक नवीन लव्ह स्टोरी सुरू करत आहोत आणि या लव्ह स्टोरीचं नाव आहे माय सायको लव्हर, तिचं वेडं प्रेम. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला. मुंबईचा पाऊस आणि एक अनोळखी सुवास. मुंबईचे हे कॉर्पोरेट जग बाहेरून जितकं लकलकतं आणि चकचकीत दिसतं, आतून तितकंच ते माणसाला एका चक्रव्यूहात अडकवून ठेवतं. काचेच्या डोलेजंग इमारती, वेगाने धावणाऱ्या महागड्या गाड्या, हातात कॉफीचे कप घेऊन लॅपटॉपवर डोळे खिळून बसलेली तरुण पिढी आणि या सगळ्यामध्ये स्वतःचं अस्तित्व शोधू पाहणारा प्रत्येक जण. याच गर्दीतला एक अत्यंत उमदा, प्रॅक्टिकल आणि कामाशी काम ठेवणारा तरुण म्हणजे रणवीर. रणवीर एका इंटरनॅशनल फायनान्शियल फर्ममध्ये सिनियर प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत होता. वय वर्ष 27. धारदार नाक, टोकदार जबडा, डोळ्यांवर हलकासा चष्मा आणि चेहऱ्यावर नेहमी असणारी एक गंभीर पण तितकीच आश्वासक शांतता. रणवीरसाठी त्याचं आयुष्य म्हणजे केवळ सरळ रेषा होती. सकाळी वेळेवर उठणं, जिम, ऑफिस, क्लायंट मीटिंग्स आणि रात्री घरी येऊन शांतपणे झोपणं. प्रेमाच्या नात्यांच्या फंदात पडण्याइतका फालतू वेळ आपल्याकडे नाही, असं तो नेहमी आपल्या मित्रांना ठामपणे सांगायचा. नात्यांमध्ये पडणारा भावनिक गुंता माणसाला कमकुवत करतो, हा त्याचा ठाम समज होता. त्या दिवशी मुंबईमध्ये सकाळपासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं. जुलै महिन्याचा तो आठवडा होता. काळ्याभोर ढगांनी संपूर्ण शहराला आपल्या कुशीमध्ये घेतलं होतं. दुपारचे 3 वाजले असतील, पण वातावरण पाहून वाटत होतं की संध्याकाळचे 7 वाजून गेलेत. कॉर्पोरेट इमारतीच्या 22व्या मजल्यावर असलेल्या रणवीरच्या केबिनमधून बाहेरचं दृश्य अगदी स्पष्ट दिसत होतं. खिडकीच्या काचेवर पावसाचे ठिपके आदळत होते आणि त्यांचा एक वेगळाच नाद संपूर्ण केबिनमध्ये घुमत होता. रणवीर पूर्णपणे त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये हरवला होता. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय क्लायंटचे प्रेझेंटेशन त्याला संध्याकाळपर्यंत सबमिट करायचं होतं. त्याचे लांब सडपातळ बोटं कीबोर्डवर वेगाने चालत होते. केबिनमधलं एसीचं तापमान 18 डिग्रीवर होतं, ज्यामुळे तिथली हवा बऱ्यापैकी थंड झाली होती. रणवीरने चष्मा किंचित खाली सरकवला, डोळे चोळले आणि समोर ठेवलेल्या कॉफीच्या मगाकडे हात नेला, पण कप पूर्णपणे रिकामा झाला होता. त्याने घड्याळाकडे पाहिले. 3:20 झाली होती. एक कडक कॉफी हवी आता, रणवीर स्वतःशीच पुटपुटला आणि त्याने इंटरकॉमचा फोन उचलणार तितक्या त्याच्या केबिनच्या दरवाजावर अगदी हलकी, नाजूक टॅप झाली. रणवीरने डोके वर केले. त्याच्या केबिनचा दरवाजा अर्धपारदर्शक काचेचा होता. बाहेर एक अंधुक आकृती उभी असलेली दिसत होती. कम इन, रणवीरचा खंबीर आणि भारदस्त आवाज केबिनमध्ये घुमला. दरवाजा अगदी हळूच ढकलला गेला आणि त्या शांत थंड हवेमध्ये अचानक एका अतिशय वेगळ्या, मादक आणि तरीही सुखद सुवासाचा प्रवेश झाला. तो कुठल्या तरी महागड्या फ्रेंच परफ्यूमचा सुगंध होता, ज्यामध्ये मोगऱ्याचा आणि कस्तुरीचा एक हलकासा अंश लपलेला होता. रणवीरचे नाकपुडे त्या सुवासाने नकळत रुंदावले. तो नेहमी कामाच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या सुगंधाकडे दुर्लक्ष करायचा, पण हा सुवास इतका संथ आणि प्रभावी होता की रणवीरचं लक्ष लॅपटॉपवरून पूर्णपणे हटलं. समोर एक मुलगी उभी होती. तिची उंची बेताची, रंग अगदी टवटवीत गोरा आणि तिचे काळेभोर रेशमी केस तिच्या खांद्यांवर अगदी व्यवस्थित मोकळे सोडलेले होते. तिने एक अतिशय कॉर्पोरेट पण तरीही एलिगंट असा नेव्ही ब्ल्यू रंगाचा ब्लेझर आणि मॅचिंग ट्राउझर घातला होता. तिच्या हातामध्ये एक मोठी फाईल होती. ते डोळे काहीतरी वेगळेच होते, मोठे, काळेभोर आणि अत्यंत पाणीदार. पण त्या डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये एक विलक्षण शांतता होती, जी कोणालाही एका क्षणामध्ये खिळवून ठेवू शकत होती. तिच्या ओठांवर एक अतिशय लहान, संथ आणि अदृश्य असं हसू होतं. ती मीरा होती. एक्सक्यूज मी सर, मी मीरा. आजपासून मी या फ्लोअरवर नवीन असोसिएट म्हणून जॉईन झाले आहे. HR हेडने मला हे नवीन प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे सुपूर्द करायला सांगितले. मीराचा आवाज अत्यंत मऊ, सायलेंट आणि कानाला गोड वाटणारा होता. तिच्या आवाजामध्ये कुठेही घाई नव्हती किंवा नवीन ऑफिसमध्ये आल्यावर होणारी भीती किंवा संकोच नव्हता. ती अगदी शांतपणे उभी होती. रणवीरने तिच्याकडे एक सेकंद निरखून पाहिले. त्याच्या प्रॅक्टिकल डोळ्यांनी तिच्या कॉर्पोरेट लुकची नोंद घेतली. त्याने लॅपटॉपची स्क्रीन अर्धवट खाली केली आणि सरळ बसला. ओ येस मीरा, मला HRचा मेल आला होता की आज एक नवीन असोसिएट जॉईन होणार आहे. या बसा. रणवीरने समोरच्या रिकाम्या चेअरकडे बोट दाखवले. मीरा अगदी संत पावलांनी पुढे आली. तिच्या चालण्यामध्ये एक वेगळीच नजाकत होती. हाय हिल्सचा काचेचा फरशीवर होणारा कटकट आवाजही खूप लयबद्ध वाटत होता. ती खुर्चीवर बसली. तिने हातातली फाईल अत्यंत व्यवस्थितपणे दोन्ही हातांनी रणवीरच्या टेबलवर ठेवली.
ती फाईल ठेवताना तिची बोटं रणवीरला दिसली. तिची नखं अगदी व्यवस्थित ट्रिम केलेली होती आणि त्यावर एक पारदर्शक नेल पॉलिश लावलेली होती. ती अत्यंत परफेक्ट आणि टापटीप होती. थँक्यू सर, मीरा म्हणाली. तिने आपले डोळे थेट रणवीरच्या डोळ्यांमध्ये स्थिर केले. सामान्यतः नवीन आलेली मुलं किंवा मुली सिनियर प्रोजेक्ट हेड समोर बसल्यावर थोडे अस्वस्थ होतात, इकडे तिकडे बघतात किंवा हाताची बोटं मोडतात. पण मीरा तसं काहीच करत नव्हती. तिची नजर रणवीरच्या चेहऱ्यावर अगदी स्थिर होती. जणू ती त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक कोपरा, त्याच्या डोळ्यांमधला भाव मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये नोंदवून घेत होती. रणवीरने फाईल आपल्याकडे ओढली आणि ती उघडून पाने चाळू लागला. तर मीरा, तुझा आधीचा अनुभव मी प्रोफाईलमध्ये वाचलाय. तू बंगलोरमध्ये एका चांगल्या फर्ममध्ये होतीस. मग अचानक मुंबईला येण्याचं कारण? रणवीरने फाईलवरून नजर न हटवता सहज प्रश्न विचारला. केबिनमध्ये पुन्हा तो शांत सुवास पसरला होता. मीराने एक छोटा श्वास घेतला. काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात सर. बदल हा आयुष्याचा नियम आहे आणि मला वाटलं की माझ्या आयुष्यातल्या एका विशेष व्यक्तीच्या जवळ येण्यासाठी मुंबईपेक्षा दुसरं चांगलं शहर असूच शकत नाही. रणवीरने फाईलवरून डोके वर केले. त्याच्या भुवया किंचित उंचावल्या. विशेष व्यक्ती? आय मीन तुझा बॉयफ्रेंड किंवा फॅमिली? मीराच्या ओठांवरचं ते गूढ हसू जरा जास्त कडक झालं. तिने आपल्या उजव्या हाताने केसांची एक बट कानामागे सरकवली. तिच्या त्या हालचालीमध्ये एक संतपणा होता जो रणवीरला अचंबित करत होता. बॉयफ्रेंड नाही सर, पण हो, एक अशी व्यक्ती जिच्याशिवाय माझ्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. ती व्यक्ती माझ्या खूप जवळ आहे, अगदी समोर आहे असं म्हटलं तरी चालेल. फक्त तिला अजून त्याची जाणीव नाही. रणवीरला तिचं हे उत्तर थोडं विचित्र आणि पर्सनल वाटलं. कॉर्पोरेट जगामध्ये लोक पहिल्याच दिवशी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतकं उघडपणे आणि गूढ भाषेमध्ये बोलत नाहीत. पण रणवीरने तो विचार बाजूला ठेवला. असेल काहीतरी आजकालच्या मुलांचं, असा विचार करून तो पुन्हा प्रोफेशनल मोडमध्ये आला. ठीक आहे, हे तुझे डॉक्युमेंट्स मी व्हेरीफाय करतो. तुझी डेस्क बाहेरच्या रांगेत 3ऱ्या क्रमांकावर आहे. आजचा पहिला दिवस आहे, त्यामुळे तू फक्त ऑफिसचे पॉलिसी समजून घे आणि टीमसोबत संवाद साध. उद्यापासून आपण प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करू. रणवीरने फाईल बंद करत म्हटले. हो सर, नक्कीच. मीरा खुर्चीवरून उठली. तिने पुन्हा एकदा रणवीरकडे पाहिले. तिची नजर यावेळेस त्याच्या टेबलवर ठेवलेल्या त्याच्या नावाच्या पाटीवर, रणवीर प्रोजेक्ट हेड, वर गेली. तिने मनातल्या मनामध्ये ते नाव उच्चारल्यासारखे तिचे ओठ हलले. ती वळली आणि दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली. रणवीरने पुन्हा एकदा लॅपटॉप उघडला, पण तिने दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी ती अचानक थांबली. ती मागे वळली आणि म्हणाली, सर, तुमची कॉफी गार झाली. आय मीन मगाशी तुम्ही कॉफीबद्दल स्वतःशीच बोलत होता. जर तुम्हाला चालणार असेल तर मी बाहेर जाताना पॅन्ट्रीमधून तुमच्यासाठी एक कडक ब्लॅक कॉफी पाठवून देऊ का? रणवीर थक्क झाला. त्याने जेव्हा कॉफीबद्दल स्वतःशी विचार केला होता तेव्हा त्याचे ओठ फार तर फार हलके पुटपुटले होते. आवाजाचा टोन अगदीच बारीक होता. केबिनमध्ये एसीचा आवाज आणि बाहेर पावसाचा आवाज असताना मीराने ते कसं ऐकलं? तुला कसं कळलं की मला ब्लॅक कॉफी हवी आहे? रणवीरने थेट विचारलं. मीरा हसली. यावेळी तिचं हसू खूप निरागस वाटत होतं. सर, माणसाचे डोळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा खूप काही सांगून जातो आणि फायनान्सच्या लोकांना यावेळेस ब्लॅक कॉफीच हवी असते. हा माझा जुना अनुभव आहे. रणवीरच्या चेहऱ्यावर एक हलकीशी समाधानाची रेष उमटली. थँक्स मीरा, पाठवून दे. मीरा केबिन बाहेर पडली. दरवाजा बंद झाला, पण तिचा तो मोगरा आणि कस्तुरीचा सुवास अजूनही त्या थंड हवेमध्ये रेंगाळत होता. रणवीरने लॅपटॉपवर टाईप करायला सुरुवात केली, पण त्याच्या मनामध्ये कुठेतरी त्या नवीन मुलीच्या वागण्याबद्दल एक लहानसं कुतूहल निर्माण झालं होतं. तिचे ते शांत असणं, तिचे ते पाणीदार पण स्थिर डोळे आणि तिचं ते गूढ बोलणं, यात काहीतरी वेगळं होतं. 5 मिनिटात पॅन्ट्री बॉय केबिनमध्ये आला आणि त्याने रणवीरच्या टेबलवर वाफाळलेल्या ब्लॅक कॉफीचा कप ठेवला. रणवीरने कप उचलला आणि एक घोट घेतला. कॉफीची चव एकदम परफेक्ट होती, कडक, तिखट आणि साखर न घालता. रणवीरने खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस आता आणखीन जोर धरू लागला होता. विजांचा कडकडाट सुरू झाला होता. बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये आपल्या नवीन डेस्कवर बसलेली मीरा काचेच्या खिडकीतून अर्णवच्या केबिनकडेच पाहत होती. तिच्या हातामध्ये एक छोटी डायरी होती, ज्यावर तिने पेनने अगदी बारीक अक्षरामध्ये काहीतरी लिहायला सुरुवात केली होती. तिच्या चेहऱ्यावर आता ते गोड हसू नव्हतं. तिथे एक अतिशय गंभीर, वेडक आणि एकटवलेलं लक्ष होतं. तिने आपल्या पर्समधून एक छोटा लपवलेला फोटो काढला आणि तो फोटो रणवीरचाच होता, जो तिने कुठून तरी गुपचूप काढला होता. पावसाच्या गडगडाटात मीराने त्या फोटोवर आपली बोटं फिरवली आणि अत्यंत हळू आवाजामध्ये म्हणाली, रणवीर, अखेर मी तुझ्यापर्यंत पोहोचलेच. आता आपल्या नात्यामध्ये तिसरं कोणीच येऊ शकत नाही. कोणीच नाही. कथा अगदी संतपणे आपल्या पहिल्या पावलावर उभी राहिली होती.
एका बाजूला रणवीरचं प्रॅक्टिकल जग होतं, तर दुसऱ्या बाजूला मीराच्या मनामध्ये लपलेलं ते शांत पण अथांग वादळ, ज्याची पहिली ठिणगी मुंबईच्या या पावसाने पडली होती. तर हा होता आपल्या लव्ह स्टोरीचा पहिला भाग. हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.